नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रज्ञा परीक्षा प्रश्नपत्रिका सराव 2023ची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. गणित प्रावीण्य पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी 2 नंबरची परीक्षा मार्च महिन्यामध्ये होणार आहे. 1 महिन्याचा अद्यापी कालावधी आहे. एवढ्या थोड्या कमी कालावधीमध्ये आपण अनेक प्रश्न सोडवू शकतो आहे, अनेक प्रश्नपत्रिका विचारात घेऊ शकतो आहे. हेच स्वरूप 2 नंबरच्या परीक्षेचं असतं. त्या अनुषंगाने याचं अवलोकन करण्यात यावं. या ठिकाणी प्रश्न 4 पूर्ण आपण सोडलेले आहेत. प्रश्न 5व्या प्रश्नातला ए आपण 2 गुणांचा सोडवलेला आहे. या ठिकाणी बी जो आहे 4 गुणांचा, जर 101 अधिक 102 अधिक 103 अधिक डॉट 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 अधिक यम बरोबर 15,050, तर यमची किंमत काढायची आहे. 4 गुण आहेत. या ठिकाणी हे 101 आहे ते 100 अधिक 1, 102 आहे 100 अधिक 2, 103 आहे 100 अधिक 3 बरोबर. या ठिकाणी 100 अधिक यम. ओके, 100 अधिक या ठिकाणी यन आहे म्हणजे 101, 102, 103, शेवटची संख्या यन म्हणजे 104, 105, 106 अनंतापर्यंत. या ठिकाणी पुन्हा एकदा पहा, 101 म्हणजे 100 अधिक 1, 102 म्हणजे 100 अधिक 2, 103 म्हणजे 100 अधिक 3, पुढे 100 अधिक हा यन आहे शेवटचा बरोबर 15,050 आहे. आपल्याला यमची किंमत काढायची आहे. या ठिकाणी 100 किती वेळा आहे? 100 अधिक 100 अधिक 100 अधिक 100 यन वेळा आहेत, म्हणून 100 यन अधिक कंसात सामायिक काढला 100 100 100 कंसामध्ये 1 इथला 2 अधिक 3 अधिक 4 अधिक डॉट 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 अधिक यन. ओके, बरोबर 15,050. हे 100 यन. तसंच 1 2 3 4 नैसर्गिक संख्यांची, सर्व नैसर्गिक संख्यांची यन नैसर्गिक संख्यांची बेरीज या ठिकाणी यन कंसात यन अधिक 1 भागिले 2 हे सूत्र आहे बरोबर. या ठिकाणी 15,050. या ठिकाणी हे जे 2 आहे ते 100 यनला हे भागिले 2 आहे. छेद समान करण्यासाठी तिरकस गुणाकार 100 यन गुणिले 2, 100 गुणिले 200 यन अधिक यन गुणिले यन, यन वर्ग अधिक यन एक्के यन भागिले 2 बरोबर 15,050. ओके, 200 यन अधिक यन म्हणजे हे यन वर्ग, तसंच 200 यन अधिक यन अधिक 201 यन बरोबर. या ठिकाणी 2 15,050ला गुणायचं, भागिले 2 आहे तो गुणिले गेला. बे 0 0, बे 5 10ला 0 हाच्या 1, बे 0 0 आणि 1 1, 15 2 30, 30,100 यन वर्ग म्हणून वर्ग समीकरण मिळणार आहे. यन वर्ग अधिक 201 यन वजा 30,100 बरोबर 0. आता 30,100चे वजा 30,100चे 2 अवयव पाडायचे. 201 फरक आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला 301 गुणिले 100, 300 गुणिले 100 30,100च, पण 301 आणि 100चा फरक 201 मध्ये अधिक चिन्ह आहे. या ठिकाणी 100ला वजा द्यायचं, त्यामुळं मधल्या पदाची फोड यन वर्ग अधिक 301 यन वजा 100 यन वजा 30,100 बरोबर 0. पहिल्या दोघातून सामायिक यन निघतोय. यन अधिक 301, यन अधिक 301 हा पाठीमागचाच कंस, 2 सामायिक कंसामधील एक कंस आपण काढतो म्हणजे हा कंस इथं आहेत. हा यन इथला आहे म्हणजे वजा 100 यन बरोबर 0. 2 समान कंसाबद्दल एक कंस यन अधिक 301 आणि कंसाच्या बाहेरची पदं या ठिकाणी हा यन आहे. 100 आहे फक्त, यन आत घेतला आहे. यन वजा 100 दुसऱ्या कंसामध्ये, हा यन आणि वजा 100. ओके, यन अधिक 301 आणि यन वजा 100 या 2 कंसांचा गुणाकार 0 आहे.
एकदा n अधिक 301 बरोबर 0 दाखवायचं. n बरोबर अधिक 301 पलीकडे गेले, वजा 301 किंवा n वजा 100 बरोबर 0, n बरोबर 100. ओके. नैसर्गिक संख्या ती ऋण असू शकत नाही, परंतु n इज नॉट इक्वल टू -301. नैसर्गिक संख्या ऋण नसते, म्हणून या ठिकाणी n बरोबर 100. ओके. सॉरी, या ठिकाणी यमच आहे. मूळ उदाहरणामध्ये यमच आहे. या ठिकाणी 101 अधिक 102 अधिक 103 अधिक डॉट डॉट अधिक यम बरोबर 10,000, 15,050. इथं हेच घेतलेलं आहे. आता यमच्या बद्दल 100 अधिक n, 100 कुठं, 100 पाठीमागून आलेलं आहे. 100 100 100 अधिक 100. ओके. आणि 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक डॉट 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 n पर्यंत, म्हणून 100 अधिक n म्हणजे यम बद्दल आलेलं. म्हणून यम बरोबर या ठिकाणी n अधिक 100. यम बरोबर यांची किंमत 100 अधिक हे 100, म्हणजे यमची किंमत 200 आहे. ओके. अशा पद्धतीनं. त्यानंतर 4 गुणांचा पुढचा सी आहे. जर 3x अधिक 1 दुसऱ्या कंसामध्ये 9x 3x अधिक 1 गुणिले 9x वर्ग अधिक 1 बरोबर 50,724, तर x वर्ग वजा 2ची किंमत काढायची आहे. हा 4 गुणांचा प्रश्न आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. 3x अधिक 1 पहिल्या कंसात गुणिले 9x वर्ग अधिक 1, तिसऱ्या कंसात 3x वजा 1 बरोबर 50,724, तर x वर्ग वजा 2ची किंमत काढा. या ठिकाणी 3x अधिक 1 आणि 3x वजा 1 हे जवळ घ्यायचे. 3x अधिक 1 आणि 3x वजा 1. त्यानंतर हे 9x वर्ग अधिक 1 बरोबर 50,624. 3x अधिक 1 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात 3x वजा 1 हे अवयव आहेत 9x वर्ग वजा 1चे. ओके. आणि पुढं 9x वर्ग अधिक 1 आहेच बरोबर 50,624. इथंसुद्धा या ठिकाणी 9x वर्ग वजा 1 वर्ग म्हणजेच 9x वर्ग वजा 1 वर्ग म्हणजेच पहिल्या कंसात 9x अधिक a वर्ग वजा b वर्ग, पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b, पहिल्या कंसात 9x वर्ग अधिक 1 त्याचा वर्ग आहे, वर्गाचा वर्ग ना. 9x वर्ग त्याचा वर्ग वजा 1चा वर्ग बरोबर 50,624. आणि याचे अवयव हेच आहेत ना. 9x वर्ग वजा 1 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात 9x वर्ग अधिक 1 वर्गाचा वर्ग. ओके. त्यामुळं 9चा वर्ग 81, 9चा वर्ग 81 आणि xचा वर्गाचा वर्ग xचा चौथा. ओके. 9x वर्ग कंसाचा वर्ग, 9चा वर्ग 81, xचा वर्गाचा वर्ग आहे. 81चा चौथा, 81 xचा चौथा वजा 1 बरोबर 50,624. ओके. या ठिकाणी म्हणून 81 xचा चौथा बरोबर 50,624 वजा 1 पलीकडे गेले अधिक 1, म्हणून 81 xचा चौथा बरोबर 50,625. ओके. म्हणून xचा चौथा बरोबर 50,625 भागिले 81. 9 भाग जातोय 99 81. या ठिकाणी 9 चौक 36, 9 5 45 उरले 5, 50मधनं 45 5 56 झाले. 9 5 45, 9 सक्क 54, 56मधनं 54 उरले 2, इथं 22 झाले. 9 दुने 18 उरले 4, 45 झाले. 9 5 45. पुन्हा 9 भाग जातो 9 91, 52,725 साठी 9 सक्क 54 उरले 2, 9 दुने 18 उरले 4, 9 5 45, म्हणजे xचा चौथा घात बरोबर 625. ओके. त्यामुळं xचा चौथ्या घाताचं वर्गमूळ x वर्ग, 625चं 25, आणि म्हणून या ठिकाणी x वर्गच वर्गमूळ x आणि 25चं x वर्ग
बरोबर 25च किंमत विचारलेली आहे एक्स वर्ग वजा 2ची, त्यामुळे वर्गमूळ काढायची गरज नाही. म्हणून एक्स वर्ग वजा 2 बरोबर 25 वजा 2 बरोबर 23. एक्स वर्ग वजा 2 बरोबर 23. ओके, अशा पद्धतीनं असे प्रश्न लॉजिकली करेक्ट पाहिजेत, उत्तर मग अचूक येणार. पुढला 6वा प्रश्न आहे 2 गुणांचा. पहिला, एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी आणि 15.7 सेमी आहे व त्याची उंची 4.6 सेमी असल्यास क्षेत्रफळ काढा. 2 गुणांचा. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर आणि भागिले 2 म्हणजेच 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. ओके, म्हणजे 1/2 कंसामध्ये 8.5 अधिक 15.7 कंस पूर्ण या दोघांची बेरीज त्याला गुणिले 4.6 आणि भागिले 2 आहेच. पाहूया काय मिळतं. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. 1/2 समांतर बाजू आहेत 8.5 अधिक 15.7 8.5 अधिक 15.7 आणि याला गुणिले लंबांतर 4.6 उंची. 1/2 यांची बेरीज आहे 7 आणि 5 12ला 2 हाच्याला 1 15 23 ने 1 24.2 या ठिकाणी 24.2 त्याला गुणिले 4.6. 2 24ला भागलं 12 आलं, 2 1ला भागलं 1 आला. 2 एके 2 2 2 4 आणि 2 एके 2 गुणिले 4.6. ओके, 121 गुणिले 46 गुणाकार आपण केला, दशांशाने नंतर पाहूया. 121 गुणिले 46 6 एके 6 आणि 12 संग 72 इथं 0 4 एके 4 12 चौक 48 6 6 7 8 15 4 1 5 बरोबर 55 66 दशांशाने 1 2 तिसऱ्या ठिकाणी 55.6 66 चौसेमी 55.66 चौसेमी. ओके, चौसेमी समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर. ओके, पुढला प्रश्न आहे 4 गुणांचा. एका वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाची उंची 56 सेमी आहे. त्या पिंपाची धारकता 70.4 लिटर आहे. तर त्या पिंपाची त्रिज्या काढा. पाय 22/7 4 गुणांचा आहे. पिंपाची धारकता आहे म्हणजे त्यामध्ये पाणी किती मावते ते. वृत्तचित्ती आकाराचा पिंप आहे, पिंपाची धारकता आहे 70.4 लिटर, त्याच्यामध्ये पाणी मावतं आहे पहा 70.4 मीटर. ओके, तर मग त्याचं घनफळ जर काढायचं असेल, पिंपाचे घनफळ काढायचे असेल तर या 70.4ला 1000नं गुणलं पाहिजे. त्यामुळे याचा जो गुणाकार येणार आहे तो 70,400 CM घन येणार आहे. ओके, 1000 CM घन म्हणजे 1 लिटर. म्हणून या ठिकाणी लिटरचं सेंटीमीटर घन करण्यासाठी आपल्याला लिटरला 1000नं गुणावं लागते आणि घनफळाचं लिटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला 1000नं भागावं लागते. ओके, लिटरचं घनफळात रूपांतर करण्यासाठी ही 1000नं आपण गुणलेलं आहे. आता पिंपाची उंची दिलेली आहे. पिंपाची उंची
या ठिकाणी दिलेले आहे 56 सेमी दिलेले आहे. ओके. त्यामुळे वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाचं घनफळ सूत्र वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाचे घनफळ म्हणजेच वृत्तचित्तीचं घनफळ पाय वर्ग एच. ओके. आता वृत्तचित्ती आकाराच्या पिंपाचं घनफळ 70,400 आहेच, बरोबर. पायची किंमत 22/7 आर वर्ग त्रिज्या काढायची आहे आणि गुणली उंची 56. 7 एके 7, 7 8 56. त्यामुळे आर वर्ग काढताना 70,400ला 22 गुणिले 8 भागिले येणार आहे पलीकडे आर वर्ग. ओके. त्यामुळं 22 एके 22 तिरक 66. 66 आणि किती 70 4 44 झाले. 22 दुने 44 ने 2 शून्य. आता 8 न 32 8 एके 8, 8 चौक 32 ने 2 शून्य म्हणजे 400 आलं. आर वर्ग बरोबर 400 आर वर्गचं वर्ग आर आणि 400चं 20. त्यामुळं पिंपाची त्रिज्या 20 सेमी. ओके. वीस सेमी. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी 8वीला प्रावीण्यपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण शेअर करावा. त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न होऊ द्या. उर्वरित प्रश्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.